ग्रामीण शिक्षण संस्था काँग्रेस नगर अमरावती यांनी कोविड-19च्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सुरू केले ऑनलाईन वेब पोर्टल। 28 ऑगस्टला ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबूरावजी वानखडे यांच्या 92व्या जयंतीनिमित्त या वेब पोर्टलचे उद्घाटन सरस्वती विद्यालय अमरावती येथे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय बाळासाहेब वानखडे यांच्या हस्ते डिजिटल रिबन कट करून करण्यात आले। इंग्रजी शाळांसोबत स्पर्धेत टिकत मराठी माध्यमांच्या शाळांकरिता आगळावेगळा आदर्श प्रस्थापित करत संस्थेने व संस्थेद्वारे संचालित सर्व शाळांचे शिक्षक तथा शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी सक्रिय पुढाकार घेत या वेब पोर्टलला मूर्त रूप दिले आहे। या पोर्टलचा फायदा ग्रामीण शिक्षण संस्थेतील 1500 विद्यार्थ्यांना होणार असून 60 शिक्षक दैनंदिन शाळेप्रमाणे यावर व्हर्च्युअल क्लासरूममधून 45 मिनिटांच्या तासिका घेणार आहेत। या पोर्टलचे विविध फायदे शैक्षणिक क्षेत्रात होणार आहे। विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी तिथे लागणार आहे। शिक्षकांच्या झालेल्या तासिका तिथे रेकॉर्डर राहणार असून विद्यार्थी दिवसभरात जेव्हा केव्हा लॉगिंग करेल तेव्हा त्याला शिकायला मिळणार आहे। विद्यार्थ्यांना गृहपाठ या पोर्टलवर दिला जाणार आहे। विविध शैक्षणिक साहित्य तयार करून शिक्षण घेण्याची नवी संधी मुलांना मिळणार आहे। तसेच याच पोर्टलवरून त्यांच्या परीक्षा देखील घेतल्या जाणार आहे। शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट तथा विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक डाटा या पोर्टलवर संग्रहित केला जाणार आहे। आतापर्यंत झूम सारखे चायनीज ॲप शिक्षण देण्यासाठी वापरले जात होते, परंतु चायनीज ॲपवर बहिष्कार टाकत कोणत्याही कंपनीची मदत न घेता ग्रामीण शिक्षण संस्थेने हे पाऊल उचलून नवा मार्ग दाखवला आहे। नमस्कार, मी शुभम रवींद्र वानखडे, सचिव ग्रामीण शिक्षण संस्था अमरावती। 28 ऑगस्ट 2020 या दिवशी आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबूरावजी वानखडे उर्फ अण्णाजी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन केलेले आहे। या ऑनलाईन पोर्टलमार्फत जवळपास आमच्या संस्थेअंतर्गत असणाऱ्या 1500 विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन एज्युकेशन प्रोव्हाइड करतो आहे। तसेच हे ऑनलाईन पोर्टल तयार करण्यामागे आमचे असे उद्दिष्ट आहे की आम्हाला आमची एज्युकेशन सोसायटी ही पेपरलेस एज्युकेशन सोसायटी बनवायची आहे। पेपरलेस एज्युकेशन सोसायटीमध्ये भरपूर फायदे आहेत, त्या फायद्यांचा आम्ही या पोर्टलमार्फत अवलोकन करणार आहोत। तसेच या पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना लाईव्ह सेशन, तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा, तसेच विद्यार्थ्यांचे बोनाफाईड सर्टिफिकेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत। विद्यार्थ्यांना बोनाफाईड किंवा TC जर पाहिजे असतील तर त्यांना शाळेच्या चक्रा मारायची गरज नाही। आजच्या या डिजिटल युगात, स्पर्धेच्या युगात आम्ही उतरतो आहे आणि याचा मला अभिमान आहे। जेव्हा विद्यार्थी या लाईव्ह पोर्टलमध्ये एनरोल होतो, जर कुठला विद्यार्थी लाईव्ह क्लासेस अटेंड नाही करू शकला तर तो ते लाईव्ह सेशन नंतर पण बघू शकतो। याची पण सुविधा आम्ही त्या पोर्टलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आम्ही सेक्शन्स रेकॉर्ड करतो, ते रेकॉर्डेड सेक्शन्स विद्यार्थी नंतर पाहू शकतात। तसेच काही घरात अशा अडचणी होत्या की विद्यार्थ्यांना हे जे प्रायव्हेट ॲप्स आहेत, जसं आपण म्हणतो झूम किंवा गुगल मीट, याच्यावर विद्यार्थी आपली प्रोफाईल शेअर करू शकत होता, आपला डेटा शेअर करू शकत होता। तर आपण हे सर्व जे तांत्रिक अडचणी होत्या याला ओव्हरकम करून हे सगळं पोर्टल तयार केलेलं आहे। जवळपास 1500 विद्यार्थ्यांना या पोर्टलमार्फत शिक्षण भेटत आहे। तसेच आमचा एक्सटेंडेड प्रोजेक्ट असा आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे, ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, आमच्या 2 आश्रमशाळा आहेत, त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिव्हायसेस कसे उपलब्ध करून मिळतील। जे चिखलदऱ्यातले विद्यार्थी आहेत, ज्यांचे पालक मजुरी करणारे आहेत, त्यांचे पालक स्मार्टफोन्स 10,000 रुपयाचा स्मार्टफोन्स अफोर्ड नाही करू शकत, त्यांच्यासाठी कसं आपण डिव्हायसेस अवेलेबल करून देऊ, याचा आमचा नेहमी प्रयत्न राहील। पेपरलेस एज्युकेशन सिस्टम सुरू करत यांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया या स्वप्नाची पूर्तता करण्यात खारीचा वाटा उचलला आहे। या पोर्टलचे खास वैशिष्ट्य म्हणजे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हा पहिला उपक्रम या संस्थेने राबविला असून आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुद्धा प्रथम असा उपक्रम सुरू करण्याचा बहुमान संस्थेला मिळाला आहे। या उद्घाटन कार्यक्रमात ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव शुभम वानखडे, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय काळबांडे, संस्थेचे सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते। आमच्या ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबूरावजी वानखडे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आमच्या ग्रामीण शिक्षण संस्थेचं ऑनलाईन वेब पोर्टलचं उद्घाटन आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। आपल्याला सांगायला मला
आनंद होत आहे की महाराष्ट्रामधल्या ज्या अनुदानित संस्था आहेत त्या संस्थेमध्ये आज पहिल्यांदा सर्वप्रथम हे पोर्टल आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये पहिली आमची अशी संस्था आहे की ज्यांनी आपलं स्वतःचं प्रायव्हेट पोर्टल निर्माण केलेलं आहे. आमच्या संस्थेचे जे 60 डेडिकेटेड शिक्षक या पाचही आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अथक प्रयत्नाने या पोर्टल निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये विद्यार्थी आणि शाळेचा संपर्क होऊ शकत नाही आणि अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण आमच्या संस्थेमधल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आमचे विद्यार्थी शिक्षणात मागे राहू नये त्यासाठी त्यांना घरपोच त्यांच्या घरी बसून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न या पोर्टलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आमच्या संस्थेचे सचिव सन्मान्य शुभम वानखडे यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नानं आज आमच्या संस्थेचं हे पोर्टल आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. याचा आनंद या ठिकाणी मला होत आहे. धन्यवाद. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.